कोल्हापूरच्या विशाळगडावरील दगडफेक आणि तोडफोडीनंतर कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे नेते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांनी आज विशाळगडावर भेट दिली। ज्या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड झाली त्या वस्तीला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यावेळी शाहू महाराज यांनी तिथल्या नागरिकांशी संवादही साधला आणि यावेळी महिलांना शाहू महाराज आणि सतेज पाटलांसमोर अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। नाही, आम्ही सगळ्यांना विनंती केली प्रशासनाला। खासदार स्वतः शाहू महाराजजी या ठिकाणी आलेले आहेत। आत बघायला काही बंदी असं मला वाटत नाही आणि आम्ही प्रशासनाला विनंती केली की 15 लोक आम्ही जातोय, त्या 15 लोकांना आम्ही द्यावं अशी आमची विनंती आहे। तर अनेक आरोप झाले, त्यापैकी एक होता की हीच सिक्युरिटी जी आहे ती त्या दिवशी होणं गरजेचं होतं, ती झाली नाही, मात्र आता ती आहे। अनेक जण म्हणतात त्यावरती नाही, म्हणून तेच म्हणते की जे खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती त्या दिवशी घेतली नाही, ती आत्ता त्या ठिकाणी घेतात। मला वाटतं ती त्या दिवशी घेणं अभिप्रेत होतं। तर विशाळगडाप्रमाणे सगळ्याच गडांवरील अतिक्रमण हटवली गेली पाहिजेत अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तर विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे।